morning, dear students. In this video lecture, we are going to learn the lesson number 4, that is Big Data, Big Insights. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, टायटल नेमकं काय आपल्याला सांगतंय ते सुरुवातीला समजून घेऊया. बिग डेटा. डेटा म्हणजे काय, तर थोडक्यात आपली जी काही इन्फॉर्मेशन असते that is called data. But how is data? It's a big. म्हणजे त्याचा अर्थ हा जो लेसन आहे हा पण कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, इट्स अ बिग वन अँड बिग इनसाइट्स. मग इनसाइट्स म्हणजे नेमकं काय, तर या सगळ्या गोष्टी सर्वप्रथम आपण समजून घेऊया. बघा, आफ्टर पासिंग युअर SSC एक्झाम, जेव्हा तुम्ही SSC पासआउट झालात तर नेक्स्ट नेमकं काय करावं, तर बऱ्याच इन्स्टिट्यूशन्स किंवा ऑर्गनायझेशनचे तुम्हाला कॉल आले असतील. तुम्हाला माहिती नाही की आपला नंबर नेमका त्यांच्याकडे कुठून गेला, मात्र त्यांचे कॉल आले असतील की आमच्याकडे तुम्ही ॲडमिशन घ्या, प्रथम येणाऱ्यांना आम्ही 50% डिस्काउंट देऊ, किंवा जे काही वेरियस क्लासेस असतात, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस, त्यांचे कॉल्स तुम्हाला आले असावेत. कदाचित तुमचा ॲड्रेस जो काय असणार त्या ॲड्रेसवर तुम्हाला काही माहिती पुस्तिकासुद्धा मिळाली असावी. मग एक विचार आपल्या मनात येऊ शकतो की आत्ताच मी जस्ट SSC पासआउट झालो, किंवा आता समजा तुम्ही आफ्टर 12th HSC पासआउट व्हाल तेव्हा पण हा अनुभव तुम्हाला कदाचित येईल की आपला नंबर ह्या ऑर्गनायझेशनच्या लोकांना कसा कळाला असावा. आपल्या ॲड्रेसवर त्यांची माहिती पुस्तिका आली म्हणजे आपला ॲड्रेस, आमची तर कधी भेट झाली नाही, मग त्यांना ॲड्रेस कसा मिळाला असावा. म्हणजे याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही डेटा आहे, म्हणजे ही जी काही तुमची माहिती नंबरच्या स्वरूपामध्ये किंवा ॲड्रेसच्या स्वरूपामध्ये, दॅट इज कॉल्ड डेटा. त्याला डेटा म्हटलं जातं. आणि ही कुठून तरी या इन्स्टिट्यूशनच्या लोकांनी मिळवली. एकतर तुमच्या कॉलेजला किंवा शाळेला व्हिजिट दिली असावी, किंवा ऑनलाईन प्रत्येकाचे गुगल अकाउंट वगैरे असतात, बरीचशी माहिती आपली ऑनलाईन अवेलेबल असते. सो दिस इज कॉल्ड डेटा. आणि मग बिग इनसाईट म्हणजे काय, तर आमच्या क्लासेसला ॲडमिशन घ्या किंवा आमच्या कॉलेजला ॲडमिशन घ्या, तुम्हाला 60% डिस्काउंट मिळेल वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचं जे काही तुमच्या डेटाचं युटिलायझेशन केलं जातं तर त्याला म्हटलं जातं इनसाईट. म्हणजे मिळालेली माहिती, दॅट इज अ डेटा, आणि त्याचा वापर कसा करावा, हाऊ टू युटिलाइज इट, दॅट इज अ इनसाइट्स. नाव आय होप यू माइट हॅव क्लिअर्ड द title of the lesson, that is a big data, big insights. Now let's look at the first important point, that what is big data. मग विद्यार्थी मित्रांनो, बिग डेटा म्हणजे नेमकं काय, तर प्रचंड प्रमाणामध्ये माहिती या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपामध्ये अवेलेबल आहे. तर कसे अवेलेबल आहे बघा. देर इज अ रिव्हॉल्युशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल which has been affected by big data. Our food habits, our health care, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degrees. The massive data available with us can really work wonders. तर या ठिकाणी पहिल्या पॅसेजमध्ये सुरुवातीलाच काय म्हटलेलं आहे बघा, की माणसाच्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल घडून आला, एक मोठी क्रांती झाली. आणि कशामुळे, तर ॲवेलेबल असलेल्या बिग डेटामुळे. मग कुठकुठल्या बाबतीमध्ये आपल्या जीवनात एक रिव्हॉल्युशन म्हणजे क्रांती त्या ठिकाणी घडून आली, बदल घडून आला, तर तो कुठला, कशाच्या बाबतीत, तर आवर फूड हॅबिट्स. म्हणजे पूर्वीच्या काळी आपल्या ज्या काही खाण्यापिण्याच्या सवयी होत्या त्या फार वेगळ्या होत्या. नंतर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये माहिती मिळू लागली की आपली ती सवयसुद्धा हळूहळू बदलू लागली. हेल्थ केअर, आरोग्याच्या बाबतीमध्ये पूर्वीच्या काळी असलेली जी काही आपली अवस्था होती ती आता हळूहळू आपल्याला मॉडर्न इन्फॉर्मेशन या डेटाच्या स्वरूपामध्ये मिळू लागली. आणि
आपण आपल्या आरोग्याबद्दलसुद्धा जागरूक होऊ लागलो. ट्रॅव्हलिंगच्या बाबतीत पूर्वीच्या काळी एखादी माहिती दुसऱ्या गावापर्यंत जर पोचवायची असेल तर ट्रॅव्हलिंगची जी काही मेथड होती सर्व मग अगदी जुन्या काळामध्ये, तर सर्वसाधारणपणे एक मेसेज समोरच्या गावाला पोचण्यासाठी जवळपास 8 दिवस लागायचे. हळूहळू आता त्याचं रूपांतर हळूहळू त्या ठिकाणी चेंज होऊ लागलं. म्हणजे पूर्वी तुम्ही एखादी जुनी सिरियल पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की घोडेस्वार असायचे. घोड्यावरनं ते राजा महाराजांनी लिहून दिलेलं लेटर एका घोडेस्वाराकडे दिलं जायचं. तो दुसऱ्या गावाला एक आठवडाभर त्या ठिकाणी घोड्याच्या साहाय्याने जायचा आणि मग तिथे गेल्यावर एका झाडाखाली येऊन मग जोरात ते नगाडे वगैरे वाजवले जायचे, माहिती वाचून दाखवली जायची. मात्र आता डेटा इतक्या मोठ्या प्रमाणावर ॲवेलेबल आहे की ते जे डिस्टन्स होतं ते आता खूप कमी होत गेलेलं आहे. म्हणजे घोडेस्वारानंतरचा जो बदल झाला तो झाला लेटर. टपाल व्यवस्था माहिती असेल तुम्हाला. लेटरला पण जवळपास आठवडाभर त्या ठिकाणी जायचा निरोप जाण्यासाठी आणि पुन्हा तो परत येण्यासाठी. त्यानंतर सगळ्यांकडे आता आधुनिक बदल झालेला आहे. बिग डेटामुळे प्रत्येकाकडे माहिती मिळू लागलेली आहे. टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे आणि आता जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर एका सेकंदात ह्या देशातली माहिती त्या देशात पोचू शकते. SMS, व्हॉट्सॲप किंवा इंटरनेटद्वारा. आवर सायंटिफिक पर्स्यूट म्हणजे हा जो काही बदल आहे या प्रत्येकाला आपण नाव वगैरे देतो आणि ही जी काही रिव्हॉल्युशन झालेली आहे तर ती विद्यार्थी मित्रांनो 360 डिग्रीमध्ये झालेली आपल्याला दिसून येते. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आणि हा जो डेटा आज अवेलेबल आहे आपल्याकडे हा कसा आहे, मॅसिव्ह म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये अवेलेबल आहे. आणि हा नेमका या जगामध्ये काय करतो, एक चमत्कार घडवून आणतो. मग चमत्कार कसा, तर सपोज तुम्ही SSCमध्ये 90% मिळवले, हातात रिझल्ट आला आणि तोच जर तुम्ही तुमच्या फेसबुकला पोस्ट केलात किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवर, सपोज तुमच्या रिलेटिव्हचा ग्रुप असेल, 60-70 रिलेटिव्स त्या ग्रुपमध्ये असतील, त्यांना जर तुम्ही पोस्ट टाकली तर विदिन अ सेकंड यू विल रिसीव द मेसेजेस ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स, आय एम प्राऊड ऑफ यू, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू, लाईक दिस. आणि मग मॅसिव्ह कसा होणार हा तुमचा डेटा, तर आज तुमची माहिती तुमच्या मित्रपरिवारांना कळते, कुटुंबातल्या लोकांना कळते आणि सपोज त्या ग्रुपमध्ये जर जवळपास 100 लोक असतील तर त्यांचे प्रत्येकाचे असे रिलेटिव्हचे किंवा फ्रेंडचे वेगवेगळे ग्रुप असतात आणि मग ही माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्याकडे, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्याकडे पसरायला, व्हायरल व्हायला वेळ लागत नाही आणि इट इज नेवर एंडिंग. ती व्हायरलच होत राहते. दॅट इज कॉल्ड मॅसिव्ह डेटा. आणि मग हा चमत्कार नाही तर काय विद्यार्थी मित्रांनो. फ्रेंड्स, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? आता विद्यार्थी मित्रांनो इथे एक क्वेश्चन विचारलेला आहे की मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा आपण आपल्या फेसबुक अकाउंटवर जाऊन एखादी पोस्ट लाईक करतो किंवा आवडलेली पोस्ट आपण व्हॉट्सॲपवर शेअर करतो किंवा एखाद्या वेबसाईटला आपण व्हिजिट देतो वेगवेगळ्या कारणांसाठी, काही सर्च करायचं असेल तेव्हा आपण वेबसाईटला व्हिजिट देतो. उदाहरणार्थ जसं मला एखाद्या पोएटची, रायटरची किंवा एखाद्या नॉवेलिस्टची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, इंग्लिश लिटरेचरबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी त्या वेबसाईटवर जातो आणि व्हिजिट देतो. तसं आपण प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार वेगवेगळ्या साईट्स आपण चेक करतो किंवा वी कॅन मेक ऑनलाईन परचेसेस. मग फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, सगळ्यांना कल्पना आहे, स्नॅपडील. तर ऑनलाईन परचेसिंगसाठी आपल्याला आवश्यक असलेली वस्तू तिचं नाव आपण टाईप करतो आणि सर्च करतो. किंवा मग आता ऑनलाईन एज्युकेशन चालू झाल्यामुळे टीचर्स लाईक मी क्रिएट यूट्यूब व्हिडिओज ऑन आवर ओन पर्सनल यूट्यूब चॅनल. यू विजिट दॅट अँड यू स्टडी द सब्जेक्ट मॅटर. मग यूट्यूबवर जाऊन तुम्ही व्हिडिओ वगैरे वॉच करतात. तर या सगळ्या गोष्टी केल्यानंतर नेमकं काय होतं,
याची तुम्हाला कल्पना आहे का? तर त्याचं ॲन्सरसुद्धा याच पॅसेजमध्ये दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. यस, व्हॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड, मॉनिटर्ड अँड ॲनलाइज्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही हे समजून घ्या. काय, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा या जेवढ्या आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड केल्या जातात. कुठेतरी याची नोंद होते. टेक्नॉलॉजिकली मॉनिटर्ड म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटीचं आपलं परीक्षण केलं जातं, बारीक लक्ष ठेवलं जातं. आणि ते पण कोण, तर ही जी टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीच्या द्वारे हे पॉसिबल होतं आहे. अँड ॲनालाइज, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषणसुद्धा केलं जातं. उदाहरणार्थ मी वेबसाईट चेक केली, त्यात मी टाकलं विलियम वर्ड्सवर्थ, शेक्सपियर, जॉन कीट्स. जर ही नावं मी टाकली तर नेक्स्ट टाईम मला ती वेबसाईट ओपन केल्याबरोबर अशाच प्रकारच्या रायटरची यादी त्या ठिकाणी खाली दिसणार. प्रत्येकाची नीड वेगळी असते. प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार सर्च करत असतात. सपोज तुम्ही एखाद्या मेडिसिनचं नाव टाकलं तर पुन्हा पुन्हा ती वेबसाईट तुम्हाला त्या प्रकारचं सगळी लिस्ट त्या ठिकाणी दाखवेल. ऑनलाईन परचेस करताना सपोज मला LED हवी असेल, मी जर LEDचं नाव टाकलं तर मला व्हेरियस प्रकारच्या ज्या काही LEDs आहेत त्याची लिस्ट येत जाईल. म्हणजे हे सगळं का पॉसिबल आहे, तुम्ही जर यूट्यूबवर जगताप RK म्हणजे माझ्या इंग्लिशच्या जेवढ्या काही पोएम लेसन शिकवलेल्या असतील त्या सगळ्या तुम्ही नाव टाकलं की लगेच तुम्हाला त्या यूट्यूबवर सगळे व्हिडिओज त्या प्रकारचे मिळतील. किंवा HSC बोर्डच्या ज्या काही सिलेबसच्या व्हिडिओज आहेत त्या एकदा टाईप केल्या की तुम्हाला खाली सगळ्या दिसतील. तर हे का शक्य आहे, कारण हे सगळं कुठेतरी टेक्नॉलॉजिकली ऑनलाईन पद्धतीने रेकॉर्ड होतं, मॉनिटर्ड होतं आणि त्याचं विश्लेषण म्हणजे ॲनालाइजसुद्धा केलं जातं. आणि हा अनुभव कदाचित तुम्हाला आलेला असावा विद्यार्थी मित्रांनो. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. आणि अशा पद्धतीने खूप प्रचंड प्रमाणावरची जी माहिती आहे तर ती स्टोअर केली जाते आणि पेजेसवर करणं काही पॉसिबल नाही. आणि म्हणून ती मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑनलाईन पद्धतीने सगळं हे रेकॉर्ड मेंटेन करते. लेट मी गिव्ह यू ॲन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. आता हा डेटा जो आहे हा किती प्रचंड प्रमाणावर अवेलेबल होऊ शकतो, तर त्याचं मला तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे. मग कसं बघा, बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions of people, all from different sources. For example, web, sales, customer contact center, social media, mobile data and so on. विद्यार्थी मित्रांनो, MB, GB वगैरे सगळी कल्पना तुम्हाला आहे, मेजरमेंट आहेत ते की डेटा किती अवेलेबल आहे. तर त्याच पद्धतीचा मोठ्या प्रमाणावरचं मेजरमेंट जे काय त्याच्यापेक्षा ते आहे पेटाबाइट्स. मीन्स इट इज इक्वल टू 1000 मिलियन. अँड एक्झाबाईट म्हणजे नेमकं काय, इट इज इक्वल टू 1 क्विंटिलियन. म्हणजे एवढ्या मोठ्या ह्यूज प्रचंड प्रमाणावर डेटा अवेलेबल आहे. आणि तो सुद्धा कोणाचा, तर मिलियन्स ऑफ पीपल, म्हणजे एका दुसऱ्या व्यक्तीचा नाही, मिलियन ऑफ पीपलचा हा डेटा अवेलेबल आहे आणि तो सुद्धा बिलियन्स अँड ट्रिलियन्समध्ये. मग विचार करा की किती प्रचंड मोठ्या प्रमाणावर हा डेटा अवेलेबल आहे. मग कुठून कुठून, तर फ्रॉम डिफरंट सोर्सेस. ती मिळवण्याचे सोर्सेस पण खूप वेगवेगळे आहेत. प्रत्येक व्यक्ती आपल्या नेसेसिटीनुसार वेबसाईटवर जातो आणि त्याला हवं ते चेक करत असतो. तर कुठलीही माहिती तुम्ही टाकली, सपोज तुम्हाला एखादं पुस्तकाची माहिती हवी असेल, ते टाईप केलं वेबसाईटला तर त्या संदर्भातलं सगळी लिस्ट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सेल्स, काही पर्चेसिंग करायची असेल, सेल करायचं असेल तर त्या प्रोडक्टचं नाव टाकल्याबरोबर पूर्ण माहिती आपल्याला मिळते. कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, चांगली सर्व्हिस हवी असेल तर ती माहिती अवेलेबल आहे. सोशल मीडिया तर विचारू नका, सगळ्या प्रकारची माहिती सोशल मीडियावर मिळेल. मोबाईल डेटा अँड सो ऑन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, the data is available hugely in the form of petabytes and exabytes.
The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. मग विविध कंपन्यांकडे किंवा इंडस्ट्रीकडे जी काही माहिती असते कस्टमरची किंवा लोकांना नेमकी काय गरज आहे, तर ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यात व्हरायटीसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि एवढंच नव्हे तर स्पीडसुद्धा त्या इन्फॉर्मेशनला आहे. आणि ती जी माहिती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कंपन्यांकडे, तर ती अतिशय सत्य मीन्स इट्स अ ट्रू वेरासिटी, अतिशय तंतोतंत खरीखुरी माहिती त्यांच्याकडे आहे. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. मग विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही मोठ्या प्रमाणावरची माहिती आहे तर ती मिळवणे बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन, कारण कंपन्यांना लगेच ऑनलाईन प्रत्येकाचं आपलं गुगल अकाउंट असतं, त्याच्यावर सगळी आपली माहिती त्या ठिकाणी फिलअप केलेली असते. तर ही सगळी माहिती मिळते की कोण कुठे राहतं, ज्या ठिकाणी ती व्यक्ती राहते तिथलं वातावरण कसं आहे, सभोवतालचा परिसर कसा आहे, त्या पद्धतीने कस्टमर्सचं जे काही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ही इंडस्ट्रीला माहिती असल्यामुळे ती आपली गरज ओळखते आणि त्या पद्धतीने ती बिझनेस करते. तर अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झालेली आहे की बिग डेटा ॲनालिटिक केला जातो आणि त्या पद्धतीने ते त्यांची इन्साईट यूज करतात की आपल्याला ह्या व्यक्तीच्या माहितीचा वापर नेमका कसा करता येऊ शकतो. तो पूर्वीच्या काळी इनकॉम्प्रेन्सिबल होता, म्हणजे पाहिजे तेवढी प्रगती झालेली नव्हती, म्हणून तो अगदी अनाकलनीय होता. बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस. आता या माहितीचं ॲनालिसिस करणे ही काही सोपी पद्धत नाही, इट्स अ कॉम्प्लेक्स प्रोसेस, खूप किचकट प्रोसेस आहे. कसली तर एक्झामायनिंग लार्ज अँड व्हेरिएड डेटा सेट्स ऑर बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन. एखादी माहिती आपल्याला मिळवायची असेल तर ती खूप मोठ्या प्रमाणावर असते आणि विविधता देखील त्यात खूप असते, सच ॲज हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रिफरन्सेस. म्हणजे ग्राहक आहेत तर इंडस्ट्री ओळखते की ग्राहकाची पसंती नेमकी कुठल्या गोष्टीला आहे, मग ते कुठल्या एरियामध्ये राहतात, कशा प्रकारचे कपडे परिधान करतात, त्यांचं भौगोलिक वातावरण कसं आहे नेमकं. तर हे हिडन पॅटर्न वेगवेगळ्या रिजननुसार ते शोधून काढतात. ओके. अँड अननोन कोरिलेशन्स म्हणजे एखादा कस्टमर आपल्याकडे काही वस्तू घेण्यासाठी आला तर त्याला त्याच्यासोबत सप्लिमेंटरी काय लागणार, तर याचंसुद्धा त्या ठिकाणी ॲनालिसिस त्या ठिकाणी केलं जातं. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. मग ज्या इंडस्ट्रीला एवढी माहिती आहे तर त्या माहितीच्या आधारे खूप मोठ्या प्रमाणावर आणि गणित एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते कस्टमरकडनं त्या डेटाचा फायदा घेतात, जेणेकरून त्यांना तो खूप मोठ्या प्रमाणावर बेनिफिट मिळेल. And many industries have advanced by miles from their competitors. आणि मग ज्या इंडस्ट्रीला लोकांबद्दलचा डेटा कलेक्ट करता आला आणि त्या गरजेनुसार त्यांनी व्यवसाय केला तर निश्चितच ते आपल्या कॉम्पिटिटरला बाजूला सोडतात आणि ते पुढे निघून जातात. एवढा हा आपल्या डेटाचा फायदा या ठिकाणी लोक करतात. मग आपल्याबद्दलची माहिती असणे म्हणजे मोठ्या प्रमाणावरचा बिग डेटा आणि त्याचा उपयोग करून बिझनेस डेव्हलप करणे, दॅट इज कॉल्ड इन्साईट. त्याला इन्साईट म्हटलं जातं मित्रांनो, की माहितीचा वापर नेमका कसा केला जातो. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट. मग तुमच्याकडे डेटा किती प्रमाणावर ॲवेलेबल आहे किंवा काय काय माहिती आहे, किती माहिती आहे हे महत्त्वाचं नाही. मग काय महत्त्वाचं तर बट व्हॉट द ऑर्गनायझेशन्स डू विथ द डेटा इज व्हॉट मॅटर्स. मग ती ऑर्गनायझेशन, ती इंडस्ट्री त्या डेटाचं नेमकं युटिलायझेशन कसं करते, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. So my dear students, I hope that so far you have understood properly. Remaining part of the lesson will be continued in my next video.
Till the next we met, be happy and keep watching my videos. Thank you.